अनधिकृत बांधकामांवर मुंबई महापालिका कठोर कारवाई करणार आहे। अनधिकृत बांधकामांवर 200% दंड आकारला जाऊन अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी कारवाईचे निर्देश दिले। अधिकाऱ्यांनी कारवाईबाबत चालढकल केली तर त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करणार असं त्यांनी म्हटलंय। अनधिकृत बांधकामांवर मालमत्ता कराच्या 200% दंड आकारणी करण्याची तरतूद आहे आणि थेट तोड कारवाई केली जाईल आणि असं असतानाच दंड आकारण्याची कारवाई सुद्धा होणार आहे। गेल्या 1.5 महिन्यात पूर्व आणि पश्चिम उपनगरातील 6000 पेक्षा जास्त मालमत्ता धारकांना दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागलेलं आहे। अनधिकृत बांधकामांबाबत आता मुंबईमध्ये सुद्धा कठोर पावलं उचलली जात आहेत। मुंबई मनपाच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी आता हे निर्देश दिलेत। आणखी तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शिल्पा, ही आता दंड आकारण्याची किंवा तोडक कारवाईची जी नोटीस दिली गेलेली आहे, काय नेमके याच्यामध्ये आता नियम लागू असणार आहेत मालमत्ता धारकांसाठी? रिद्धी, आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिका ही उत्पन्न वाढीच्या स्रोतामध्ये पाहायला मिळत आहे आणि आजपर्यंत आपण अनधिकृत बांधकामांवर कारवाई केलेली पाहायला मिळाली। मात्र मुंबई महापालिकेचे लक्ष आता मालमत्तेमध्ये अनधिकृतपणे वाढीव ज्यांनी बांधकाम केलेलं आहे त्यांच्याकडे देखील लागलेलं पाहायला मिळत आहे। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये बैठक झाली होती मुंबई महापालिकेमध्ये आणि त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला होता। त्यामुळे त्या अनुषंगाने घेतलेल्या या निर्णयामध्ये 1.5 महिन्यामध्ये मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये ह्या कारवाया करण्यात आल्या आणि यामध्ये 6613 मालमत्ता धारकांना दंडात्मक कारवाई केलेली आहे। मालमत्ता करापेक्षा 200% हा दंडात्मक कर आकारलेला पाहायला मिळत आहे। अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी हे कारवाईचे आदेश दिले होते। मात्र ही कारवाई करत असताना जर कुणी हलगर्जीपणा केला तर त्याच्यावर देखील कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल असे देखील निर्देश देण्यात आले होते। मात्र आता इथून पुढे ही कारवाई अशीच चालू राहते का, कशा पद्धतीने कारवाई केली जाते, या दंडात देखील काही अजून भर पडली जाते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र आजपर्यंत मुंबई महापालिका ही अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत होती। मात्र आता ही मालमत्तेमध्ये जी अनधिकृतपणे वाढीव बांधकामं केलेली आहे त्यांच्यावर ही कारवाई सुरू केलेली आहे। त्यामुळे मुंबई शहरामध्ये जी काही घरं असतील, बंगले असतील किंवा हॉटेल्स असतील, जिथे जिथे ही मालमत्तेमध्ये अनधिकृत वाढीव बांधकामे केलेली आहेत त्यांच्यावर आता ही कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। रिद्धी जी, धन्यवाद शिल्पा दिलेल्या माहितीसाठी।